नमस्कार मंडळी. हल्ली चुकीची कामे करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यांना वाटते कोणी पाहत नाही, काही होत नाही. सीसीटीव्ही बंद होता, मग पुरावा नाही म्हणून निर्धास्त. ऑनलाईन फसवणूक, खोटे डॉक्युमेंट्स, आज सुटल्यासारखे वाटत असते. पण काही काळाने कायदेशीर नोटीस येते आणि मग बदनामी. पुढील 28व्या श्लोकात समर्थ काहीसे हेच सांगत आहेत. दीनानाथ हा राम कोदंडधारी, पुढे देखता काळ पोटी थरारी. जना वाक्य नेमस्त हे सत्य मानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. दीनानाथ हा राम कोदंडधारी, पुढे देखता काळ पोटी थरारी. दुर्योधन, शकुनी मामा हे पांडवांसाठी लाक्षागृहाचा प्लान करत होते. त्यांना वाटले कोण पाहते, कोणाला कळणार. पण श्रीकृष्णाला सर्व काही दिसत होते. त्याने विदुराकरवी पांडवांना सावध केले आणि लाक्षागृहातून सही सलामत बाहेर पडण्याचा मार्ग सांगितला. कोदंडधारी राम म्हणजे हातात धनुष्य घेऊन उभा असलेला राम. तो हातात कोदंड घेतो म्हणजे गरज पडली तर कठोर निर्णय घेतो. राम म्हणजे न्याय, नीती आणि मर्यादा. राम म्हणजे मूर्ती नाही, तो नियम आहे. जो नीतीने वागतो त्याचाच राम पाठीराखा असतो. काही ठिकाणी भले अन्याय दिसत असला तरी वेळ आली की सत्यासमोर काळही थरारतो, असे समर्थ म्हणतात. अनेकांना वाटतं वाईट लोक मजेत आहेत, चांगले का त्रासात. पण राम उपेक्षा करत नाही, योग्य वेळ पाहतो. शिक्षा ही नेहमी आवाज करून नाही येत. ईश्वराच्या काठीला आवाज नसतो म्हणतात, पण चुकीला दंड झाल्याशिवाय राहत नाही. कुरुक्षेत्रावर दुर्योधन आणि शकुनी मामा यांना नजरेसमोर मृत्यूचे तांडव पाहावे लागले आणि मृत्यू स्वीकारावा लागला. योग्य माणसांच्या म्हणजे चांगल्या माणसांच्या ईश्वर नेहमी पाठीशी असतो. त्याचा वरदहस्त नेहमी भक्ताच्या शिरावर असतो, जसा पांडवांच्या होता. जना वाक्य नेमस्त हे सत्य मानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. एका गावात शंकरराव नावाचा साधा कारकून होता. ना मोठं घर, ना मोठी पद, पण त्यांचं बोलणं सरळ, साधं आणि ठाम असे. लाडकी बहीण योजना आली होती. तिचे पैसे मिळणार होते. कोणी म्हणे उद्या पैसे मिळतील, कोणी म्हणे माझ्या ओळखीने मिळतील. पण शंकरराव शांतपणे म्हणाले, आज नाही पण 3 आठवड्यात ज्यांची कागदपत्रे बरोबर आहेत त्यांना नक्की पैसे मिळतील. आणि खरोखर 3ऱ्या आठवड्यात योग्य कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले. शंकररावांच्या नेमस्त बोलण्याची गावात चर्चा झाली. मनाने सरळ माणसाचे वक्तव्य सत्य असते, नेमस्त असते. जो नेमस्त नाही त्याला स्पष्टीकरण द्यावे लागते. भाषण करणारे अनेक लोक असतात, पण समाज ऐकतो त्यालाच ज्याचं बोलणं आणि वागणं जुळतं. बोलण्यात फापट पसारा नसतो, हेच नेमस्तेपण. असेच लोक प्रभूला फार आवडतात. श्रीरामांना अशा भक्तांचा अभिमान वाटतो. ते त्याची कधीही उपेक्षा करत नाहीत. समर्थ म्हणतात, भगवान रामचंद्र कोदंडधारी आहेत. अशा कोदंडधारी श्रीरामांना पाहताच सर्व त्रिभुवन घाबरते. कळीकाळही भयाने थरथर कापतो. त्यांचे सामर्थ्य अलौकिक आहे. तरीही श्रीराम हृदयवत्सल आहेत, त्यामुळे ते भक्ताची उपेक्षा करत नाहीत. आम्हीही अतिशयोक्ती नाही करत. आमचे बोलणं नेमस्तपणाचे आहे, म्हणजे नेटके, नेमके आणि यथार्थ आहे, असे समर्थ म्हणतात. बोला, जय जय रामकृष्ण हरी.